नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे। सकाळपासून आणि दुपारपासून तुम्ही बांगलादेशबद्दल, कांद्याबद्दल, निर्यातीबद्दल बातमी ऐकत आहात। मी सुद्धा तीच बातमी घेऊन आलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी आणि निर्यातदारांसाठी काहीतरी खास आहे। शनिवारची माहिती आहे, गुड न्यूज आहे। काल संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान बांगलादेश सरकारने त्यांच्या देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा आयात करून घेण्याचा फायनल परवानगी दिली आहे। बांगलादेश येथील म्हणजे त्यांच्या देशातील कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जाकीर हुसेन यांनी सांगितले की उद्यापासून म्हणजेच आजपासून 7 डिसेंबरपासून दररोज 50 आयात परवाने दिले जातील आणि प्रत्येक परवान्यात जास्तीत जास्त 30 टन कांदा आयात करून घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी ही आहे, निर्यात मार्ग खुली होताच भारतीय कांदा मार्केटमध्ये भाव सुधारणाला आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि ही अपेक्षा खरोखर होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशकडून मागणी वाढेल आणि यामुळे घट झालेल्या दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, लाल कांद्याचा बाजारभाव आणि जुन्या कांद्याचा बाजारभाव जेमतेम हायस्ट क्वालिटीच्या कांद्याला 20 रुपये ते 24 रुपयेपर्यंत अशा प्रमाणे आपल्याला दिसून येत होते। मागील 2-4 दिवसाखाली सांगतोय, मागच्या आठवड्यामधलं सांगतोय, पण आता ही बांगलादेशची बातमी समोर येताच उद्या सोमवारपासून मार्केटमध्ये, महाराष्ट्र कांदा मार्केटमध्ये कांद्याची परिस्थिती बांगलादेशमुळे, निर्यातीमुळे काय फरक पडणार आहे हे आपल्याला उद्या बघायला भेटेल। भारताकडून बांगलादेशसाठी कांदा निर्यात होणार या निर्णयामुळे लासलगाव बाजार समिती नाशिक, नेप्ती बाजार समिती अहिल्यानगर, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अशा महाराष्ट्रातील मोठमोठ्या कांदा मार्केट बाजारपेठेतील सर्व निर्यातदारांना पुन्हा बांगलादेशात कांदा पाठवण्याची, निर्यात करण्याची संधी मिळालेली आहे। पुढे मिळालेल्या माहितीनुसार दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात परवानगी देण्यात आलेली आहे। या निर्णयाचा फायदा कांदा शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती दिगोळे यांनी स्पष्ट केली आहे। या निर्णयामुळे कांद्याच्या दरवाढीस चालना मिळेल आणि सरकारने जर विविध देशात कांदा निर्यात परवानगी दिली असती तर शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकायची गरज भासली नसती। तसेच केंद्र सरकारने येणाऱ्या पुढील काळात कांदा निर्यातीस कोणतीही पाबंदी घालू नये आणि इतर देशांनी जर अशीच भारताकडून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला तर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। पण या निर्णयाला आत्ता खूप उशिरा झालेला आहे। मात्र तरी देखील कांदा उत्पादक शेतकरी संघटना या निर्णयाचे स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेम चेंज होणार आहे। उद्यापासून मार्केटमध्ये कांदा बाजारभावाची परिस्थिती काय राहणार आहे बघूया। तर उद्या भेटू 10 वाजता। तर शेतकरी मित्रांनो, सध्याला आपल्याकडं एक्सपोर्ट करण्यायोग्य असा कांदा भरपूर शिल्लक उरलेला नाही आहे। म्हणजे खारीमट्टी कांदा आपल्याकडं आता सध्याला आहे। फक्त 10 ते 15% कांदा निर्यात होण्यासारखा क्वालिटीचा, 1 नंबर क्वालिटीचा कांदा आता आपल्याकडं शिल्लक आहे। हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघत आहात हा शुक्रवारचा व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये नवीन कांदा आपल्याला त्या दिवशी चांगल्या क्वालिटीचा दिसला होता आणि त्या दिवशी बरेच वक्कल नवीन कांद्याचे सुद्धा 2,000 रुपये, 22 रुपये आणि 25 रुपयेपर्यंत काही लॉट आपल्याला बघायला भेटले होते। कांद्याची क्वालिटी आणि कांद्याची गुणवत्ता ही 1 नंबर होती, मोठी साईज होती। म्हणजे एक्सपोर्ट साईजचा कांदा आत्ता आपल्याला हळूहळू मार्केटमध्ये बघायला भेटत आहे। शेतकरी मित्रांनो, मागील 2 महिन्याच्या खाली म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये काही कांदा निर्यात झाला होता। ऑगस्ट महिन्यामध्ये 300 ते 350 ट्रक व्हेकल अशा पद्धतीने गाडी निर्यात झाली होत्या। पण आता आपल्याला असा प्रश्न समोर आलेला आहे की किती दिवस आणि किती ट्रक कांदे निर्यात होतील। तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही एकदा कमेंट करू शकता, पण अजून किती अशी आकडेवारी समोर आलेली नाही आहे असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। अजूनसुद्धा बांगलादेश येथील बाजारभाव हे 90 ते 100 रुपये टिकीच्या पद्धतीनं तिथं जात आहे आणि जोपर्यंत तिथला कांदा हा स्थिर होणार नाही, कांदा बाजारभाव हा स्थिर होणार नाही, भाव उतरणार नाही, तोपर्यंत म्हणजे
भारताकडून निर्यात करून घेण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, दुसरीकडे निर्यातीची कोणतीही बातमी समोर आलीच की आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठ्या बाजारपेठेमधील जसं की नाशिक, लासलगाव, सोलापूर मार्केट अशा आपल्या मार्केटमध्ये सकारात्मक काही गोष्टी बघायला भेटत असतात. पण शेतकरी मित्रांनो, सध्या चाळीतला कांदा हा पूर्णपणे संपत आलेला आहे. तरी बघायला गेलं तर उद्यापासून आपल्याला 10 ते 15% जे काही उन्हाळ कांद्याचे शेतकरी असतील किंवा ज्यांच्याकडे क्वालिटीचा कांदा नवीन असेल, जुना असेल, क्वालिटीचा कांदा ज्यांच्याकडे असतील त्या 1 नंबर क्वालिटीच्या कांद्याला आपल्याला उद्यापासून चांगला बाजारभाव हा बघायला भेटणार आहे.